आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येतील अशी चर्चा रंगली। अशातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कौटुंबिक कार्यक्रमासाठी ताज लँडसेंड या हॉटेलमध्ये एकत्र आलेले। रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांचे पुत्र शौनक पाटणकर यांच्या लग्नात राज ठाकरेंनी हजेरी लावली। यामुळे राजकीय वर्तुळातही तर्कवितर्क लढवले जातात। रश्मी ठाकरेंनी यावेळी राज ठाकरेंचं स्वागत केलं, मात्र या कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची काही भेट झाली नाही। राज आणि उद्धव एकत्र यावेत अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगत असताना राज यांच्याकडनं पाटणकर कुटुंबियांच्या निमंत्रणाला मान देत त्यांनी लग्नाला हजेरी लावल्यामुळे आश्चर्य सुद्धा व्यक्त होत आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात छगन भुजबळांना स्थान मिळालेलं नाहीये आणि याच मुद्द्यावरनं छगन भुजबळांनी आपली नाराजी अगदी जाहीर पद्धतीने व्यक्त केली आहे, बोलून दाखवली आहे। आयुष्यामध्ये मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं सुद्धा, मात्र छगन भुजबळ काही संपले नाही तसा आक्रमक पवित्रा भुजबळांनी घेतलाय आणि याच मुद्द्यावरनं विरोधकांनी सुद्धा महायुतीला चांगलंच घेरल्याचं चित्र दिसतंय। मंत्रिमंडळातून डावललं, भुजबळांचा संताप। नाराज आहे भुजबळांचा आक्रमक पवित्रा। असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं, छगन भुजबळ काही सोडणार नाही। भुजबळांचा थेट नेतृत्वालाच इशारा। ज्यांनी डावललं त्यांना विचारायला पाहिजे ना। महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं नव्या चेहऱ्यांना संधी दिली, पण ज्येष्ठ नेते छगन भुजबळांचा मात्र मंत्रिमंडळात समावेश केला नाही। 1992 पासून काँग्रेस राष्ट्रवादीचं जेव्हा सरकार होतं तेव्हा भुजबळांचं मंत्रिपद कायम होतं, मात्र यंदा पहिल्यांदाच भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाही। त्याबद्दल भुजबळांनी थेट नाराजी व्यक्त केली आहे। नाराज आहे, ठीक आहे, पुढे काय ज्यांनी डावललं त्यांना विचारायला पाहिजे ना। आयुष्यात मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं, पण छगन भुजबळ संपला नाही असं भुजबळांनी सुनावलंय। अरे मी काय एक सामान्य कार्यकर्ता, मला डावललं काय फेकलं काय, काय फरक पडतो? कारण का मंत्रिपद मिळत नाहीये, पुढची भूमिका काय असणार छगन भुजबळांची? असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं, छगन भुजबळ काही संपला नाही ना। एकीकडे छगन भुजबळांनी उघड नाराजी व्यक्त केली, तर दुसरीकडे विरोधकांनी भुजबळ आणि सत्ताधाऱ्यांना डिवचलंय। हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे। आम्ही एकत्र असिस्तोवर साहेबांच्या बरोबरीनेच भुजबळ साहेबांचा मान सन्मान हा पक्षाने नेहमीच केलेला आहे। त्यांची सीट ही नेहमी आदरणीय पवार साहेबांच्या शेजारीच असायची आणि प्रत्येक वेळी कुठलीही जबाबदारीचा जेव्हा विषय असायचा तेव्हा अर्थातच पहिलं नाव हे माननीय भुजबळ साहेबांचं असावं। भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी ज्या पद्धतीनं सन्मान्य शरद पवार साहेबांची साथ सोडली ते सगळ्यांना क्लेशदायक होतं। ज्याला त्याला आपल्या कर्माची फळं राजकारणामध्ये मिळत असतात आणि ती आम्ही भविष्यात ती पाहत राहू। फक्त महाराष्ट्राचं नुकसान होताना दिसतंय। नाराजी ही किती मोठ्या प्रमाणावर आहे। भुजबळांसारखा सदीर भाऊंसारखे ज्येष्ठ नेते या मंत्रिमंडळात नाही। मला वाटतं पक्षांतर्गत राजकारणाचे बळी यूज अँड थ्रो हे सगळं याच्यातून दिसलेलं आहे। भुजबळांची नाराजी दूर करू अशी सारवासारव राष्ट्रवादीसह महायुतीच्या नेत्यांकडून केली जाते। मला असं वाटतं माननीय अजित पवारजी त्यांच्या नेतृत्वाचा योग्य निर्णय करेल, योग्य स्थान त्यांना देईल आणि मला वाटतं की त्यांचं स्थान आमच्या महायुतीमध्ये मोठं आहे आणि राष्ट्रवादी पक्षात सुद्धा मोठा आहे। तर मला वाटतं की अजितदादा याबद्दलचा खऱ्या अर्थाने चांगला विचार करतील। ठीक आहे ना, आम्ही जे नाराज झालेले आहेत, भुजबळ साहेब सन्मान्य नेते आहेत, नक्कीच आम्ही सगळी मंडळी भेटून त्यांची नाराजी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि शेवटी आमच्या सृष्टीने सुद्धा त्यांच्याबद्दल काय करावं हे ठरवून ठेवलेलं असावं असं मला वाटतं। भुजबळ हे राष्ट्रवादीतले एक प्रमुख नेते म्हणून ओळखले जातात। खरं तर मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचं मंत्रिपद निश्चित मानलं जात होतं, पण अजित पवारांनी भुजबळांना जोर का धक्का धीरे से दिलाय। आता भुजबळांची नाराजी अजित पवार आणि त्यांचे नेते कशी दूर करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे।
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.